संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट्स आहे आणि ती अपडेट आहे की ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाईड प्रिंट केलेली नसेल अशा उमेदवारांना प्रेफरन्स देण्याची सुविधा पोर्टलवरती सुरू करण्यात आलेली आहे. 14 तारखेला मला वाटतं कालचं का 14 तारखेला जे बुलेटिन आलं त्या बुलेटिनमध्ये ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाईड प्रिंट काढली नसेल अशा सर्व उमेदवारांना आता ती संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळं सर्वांनी त्या पोर्टलवरती लॉग इन करून तुमचे प्रेफरन्स जनरेट करून त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. परंतु याच्यामध्ये एक अडचण अशी झाली की अनेकांचे सकाळपासून मला कॉल आले आणि मी स्वतःसुद्धा सेल्फ सर्टिफाईड केलेलं नव्हतं. मी स्वतः चेक केलं तर ते स्वीकारत नाही, बाहेर फेकतं. त्यामुळं अनेकांचं लॉग इन होत नाही. सुविधा तर दिली आहे परंतु अनेकांना त्याचा लाभ मिळत नाही. अनेकांना ज्यावेळेस लॉग इन करतो त्यावेळेस ते त्या ठिकाणी लॉग इन होत नाही. त्यामुळं परीक्षा परिषदेने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे परंतु त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळत नाही. त्या मी स्वतः लॉग इन करून बघितलं आहे. त्यामुळं चुकण्याचा संबंध येत नाही, कारण आम्ही उमेदवारांना काय चुकतं काय नाही ह्या गोष्टी सांगतो. आणि असं असताना जर परीक्षा परिषदेकडनं या पद्धतीनं सुविधा देऊन सुद्धा उमेदवारांना नाहक त्रास त्या ठिकाणी होत असेल तर याच्यात कुठंतरी सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि मुदत किमान 1-2 दिवसाची मुदत त्या ठिकाणी देऊन जर अशा उमेदवारांना संधी मिळत नसेल, असे उमेदवार जर बाहेर पडत असतील तर परीक्षा परिषदेने यावरती विचार करावा आणि जर काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून किमान 2 दिवसाची तरी आता मुदतवाढ त्या ठिकाणी द्यावी. अन्यथा हे उमेदवार भरतीपासून वंचित राहतील असं मला वाटतं. मी सुद्धा त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. झालं तर हा सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी मी त्यांना सांगेल. त्यामुळे अजून कोणाला असे प्रॉब्लेम असतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरला 9890-816-894 डिटेल्स पाठवा, जेणेकरून आपल्याला तो पाठपुरावा त्या ठिकाणी समोर करता येईल. ही महत्त्वाची अपडेट होती. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की मी मागे एक अनएडेड संस्था जी होती, अनएडेड महानगरपालिकेला जी जागा होती नाशिकच्या, त्यावेळेस मी त्याची माहिती दिली होती की वेतन श्रेणी संदर्भामध्ये की अनएडेड जरी असली तरी तिथं वेतन श्रेणी त्या ठिकाणी दिल्या जाते. त्यामुळं शिक्षण सेवक करण्याची आवश्यकता नसते किंवा शिक्षण सेवक त्यांना लागू नसतो हे मी सांगितलेलं होतं. परंतु आता कालचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये तिथल्या आयुक्तांनी त्या जाहिरातीमध्ये बदल केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की एकत्रित मानधन जे मानधन असेल ते मानधन शिक्षण सेवकाचं त्यांना लागू राहील. म्हणजे जे अनएडेड संस्था आहे, जे अनएडेड जागा होती त्याला आता एक मानधन त्या ठिकाणी सुरू केलेलं, म्हणजे शिक्षण सेवकाचंच मानधन राहील. वेतन श्रेणी त्या ठिकाणी त्यांनी रद्द केलेली आहे. त्यामुळं जर कोणी आता प्रेफरन्स टाकत असतील तर याही गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करावा, कारण महानगरपालिकेमध्ये अनएडेडला वेतन श्रेणीच लागू होते. परंतु आता पहिल्या वेळेस महानगरपालिकेने असा निर्णय घेतलेला त्या ठिकाणी दिसतोय. तर ही एक महत्त्वाची होती. दुसरी आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेचा तो प्रकल्पग्रस्त संदर्भामधला नियम आहे. बाकी जर असतील, पालघर असेल, ठाणे असेल, जिल्हा परिषद असतील तर याला प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील ते प्रेफरन्स देऊ शकता. हा नियम फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यासाठी लागू आहे. त्यामुळं विचार देत असताना तो थोडासा तुम्ही विचार करून द्यावा असं मला वाटतं. ही एक तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट त्या ठिकाणी सांगायची होती. दुसरी गोष्ट अशी की एखाद्या उमेदवाराला वाय आर यू नॉट एलिजिबल म्हणून एक त्या ठिकाणी टॅब आलेला आहे आणि त्या टॅबमध्ये जर तुम्ही बघितलं एखादा उमेदवार हा 38 वर्षाच्या समोर असेल आणि तो कास्टमध्ये असेल तरी त्याला एलिजिबल त्या ठिकाणी दाखवले. त्यामुळं अनेकांना जो प्रश्न पडलेला होता की मी कास्टमध्ये आहे आणि ओपनच्या एजच्या पुढे गेलेलो आहे त्यामुळे मी ओपनसाठी पात्र आहे का, हा जो काही प्रश्न होता तो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे टॅब दिलेलं आहे त्या टॅबमध्येच मिळेल. आणि मला असं वाटतं की ते त्यांनी संधी दिलेली आहे, म्हणजे जे ओपनचे आहेत, जे आरक्षित आहेत आणि जे 38च्या पुढे गेले त्यांना संधी ओपनमध्ये दिलेली आहे आणि ती आहे. त्यामुळं कोणीही त्या संदर्भातले गैरसमज करता कामा नये किंवा अनेकांना द्विधा मनस्थितीमध्ये, त्यामुळं बिंदास तुम्ही प्रेफरन्स द्या, कुठलीही अडचण येणार नाही. हा एक विषय होता. दुसरा विषय असा होता की अनेकांचं एज बार झालेले आहेत. मला वाटतं की ज्यांचं
च्या पुढे वय गेलं किंवा ओपनचं असेल ते 38च्या पुढे गेलेलं आहे, त्यांना प्रेफरन्स जनरेट झालेले नाही आहेत. परंतु यामध्ये एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जे जागा दिलेल्या आहेत किंवा जे प्रेफरन्स सुरू केलेत ते आत्ता सुरू केले. ज्यावेळेस एक्झाम झाली होती त्यावेळेस त्या एक्झामचं जर तुम्ही क्वालिफिकेशन त्या ठिकाणी कन्सिडर करत असाल तर मग एजचा काय प्रॉब्लेम आहे? एज पण कन्सिडर करणं आवश्यक आहे ना, कारण असे उमेदवार भरती प्रक्रिया आपली 2-2, 4-4 वर्ष चालते. अशा उमेदवारांना प्रेफरन्स देण्यासाठी किंवा भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 5-6 वर्ष वाट बघावी लागते. अशा स्थितीमध्ये जर हे उमेदवार काही चुकीमुळे जर बाद होत असतील तर यांना संधी द्यायला काय हरकत आहे? कारण एकतर परीक्षा देताना यांचं एज होतं आणि 1.5 वर्ष भरती प्रक्रिया थांबली, 1.5 वर्ष लागलं, काही जणांच्या महिन्यामध्ये आता संपलंय, 20 दिवसात संपलंय. तर हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणून जो क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेला आहे क्वालिफिकेशनचा किंवा एक्झाम दिलेली आहे त्या एक्झामची डेट एजमध्ये पकडण्यात यावी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अनेक उमेदवार त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. मला असं वाटतं की शासनाने अशा कोर्ट केसेस जे होणार असतील ते न होऊ देता अशा पद्धतीचे निर्णय घेणं गरजेचं आहे. विनाकारण कोर्ट केस होतात, परत नंतर मुलं तुमचे कोर्ट केस करतात. कोर्ट केस करण्यासाठी अशा पद्धतीचे तांत्रिक चुका जर प्रशासन करत असेल तर कोर्ट केस होणारच ना. त्यामुळं यावरती निर्णय शासनाने घ्यावा. आणि जर कोणी कोर्टामध्ये गेलं, परत त्यांनी सांगितलं की आमचं एज होतं आणि यांच्या चुकीमुळे आमच्या एजमुळे आम्ही बाद झालो, तर मग याला जबाबदार कोण आहे? परत विद्यार्थ्याला किंवा उमेदवाराला जबाबदार धरता कामा नये. याची जबाबदारी ही प्रशासनाने घेतली पाहिजे आणि त्यांना प्रेफरन्सची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. 2-3 दिवस अजून मुदत द्या, काही फरक पडत नाही. परंतु अशानं जर कोर्टात केस टाकली आणि परत ही भरती प्रक्रिया थांबली, याला जबाबदार कोण आहे? 2-4 दिवस गेले तर फरक नाही पडणार. मग उद्या परत कोर्टाने सांगितलं यांना संधी द्या, तर परत 4-5 दिवस वाढवणार, परत लेट होणार. त्यामुळं प्रशासनाला जर लेट करायची नसेल भरती तर अशा लोकांना सुद्धा प्रेफरन्स त्या ठिकाणी जनरेट करून द्यावेत असं मला वैयक्तिक त्या ठिकाणी वाटतं. हे जे इश्यू आहेत, हे 2-4 इश्यू मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले आहेत. मला असं वाटतं की निश्चितपणे प्रशासन या मी मांडलेल्या इश्यूवरती निश्चित निर्णय घेईल आणि नोटिफिकेशन जे आहे आज त्या संदर्भातलं काही नोटिफिकेशन येईल का किंवा यायला हवं असं मला वाटतं, ते सुद्धा मी पाठपुरावा त्या ठिकाणी करेल. अनेकांचे वेगवेगळे इश्यू आहेतच, ते इश्यू सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रशासनाला जर ऐकायचं नसेल तर अशा पद्धतीनं भरती प्रक्रियेला अडथळे त्या ठिकाणी निर्माण होतातच. कारण चुकी त्यामध्ये उमेदवारांचीच आहे असं म्हणता येणार नाही. प्रशासनसुद्धा त्या ठिकाणी काही चुकीचे निर्णय जर घेत असेल तर मला असं वाटतं की त्यांनी तो लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. आणखीन एक आहे की बृहन्मुंबईमध्ये जर तुमचं वय 38+ असेल, मागासवर्गीय उमेदवार किंवा आरक्षित उमेदवारांचं, तर ते ओपनच्या उमेदवारांना याच्यामध्ये पात्र नाहीत. अशा पद्धतीचा मेसेज अनेक ठिकाणी व्हायरल होतोय. एक कोणीतरी ते थोडंसं कागद त्या ठिकाणी व्हायरल करतंय. प्रशासनाने यावर सुद्धा क्लॅरिफिकेशन करणं गरजेचं आहे. उमेदवार त्या ठिकाणी प्रेफरन्स देतील, परत ते बाद होतील, याला जबाबदार कोण? बुलेटिनमध्ये स्वयंस्पष्ट पद्धतीनं त्यामध्ये माहिती देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टीवरती शासनाने बुलेटिनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंका त्या ठिकाणी दूर कराव्यात. आणखीन कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा नंबर दिला आहे, त्यामध्ये पाठवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती, शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.